नमस्कार, मी राजेंद्र गुरव आणि आपण पाहतात आपले आवडते यूट्यूब चॅनल गुरवखे. मित्रांनो, प्रत्येक आता रडत कडत का म्हणून आपण एक्सपान्शन झालं, द एक्सपान्शन मंत्रिमंडळ झालं, तरी पण आता पोर्टफोलिओवरून बोंब चालली आहे तिन्ही पक्षामध्ये. भाजपचे काही मंत्री नाराज आहेत, शिवसेनेचे नाराज आहेत, राष्ट्रवादीचे नाराज आहेत. कारण बऱ्याच म्हणजे राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील या दिग्गज नेत्यांना वगळलेलं आहे. शिवसेनेतून अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, तसेच केसरकर यांना गेल्या म्हणजे हे तिन्ही मिनिस्टर गेल्या शिंदेच्या सरकारमध्ये कॅबिनेट मिनिस्टर होते. ते दीपक केसरकर, तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार हे दिग्गज नेत्यांना या मंत्रिमंडळातून वगळले. त्याचप्रमाणे भाजपने रवींद्र चव्हाण तसंच मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवलं. आता एकच चर्चा चालू आहे की रवींद्र चव्हाण यांना भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बनवले जाईल. कारण मला पण तशीच शक्यता वाटते. कारण रवींद्र चव्हाण हे देवेंद्र फडणवीस यांचा उजवा हात असं मानलं जातं. गेल्या 2.5 वर्ष जेव्हा संकट आला, जेव्हा जे कॅल्क्युलेशन बसवण्याचा प्रसंग आले, त्यावेळेला रवींद्र चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीसांना मदत केली. तसेच रवींद्र चव्हाण यांचा कार्यकर्त्यांशी किंवा रवींद्र चव्हाणांना माहिती असतं की कोण कार्यकर्ता किती मातब्बर आहे, किंवा कुठल्या कार्यकर्त्याला भेटल्यानंतर किंवा कोणा मागे शक्ती लावल्यानंतर कुठली कामं कसं होतील, किंवा जी राजकीय समीकरणं ज्यावेळेला जुळवायची असतात ते कोणाला खो द्यायचा किंवा कोणाला जवळ करायचं हे रवींद्र चव्हाण यांना चांगलं अवगत आहे. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या ते उजवा हात असे मानले जायचे. पण यावेळेला देवेंद्र फडणवीस यांनी रवींद्र चव्हाण यांना आपल्या मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं नाही. याचं कारण जसं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे की त्यांच्यासाठी काहीतरी पक्षाने वेगळी मोठी जबाबदारी ठेवली असेल. मला वाटतं की भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून त्यांच्या नावाची विचारणा होऊ शकते. दुसरे मिनिस्टर ते मुनगंटीवार हे म्हणजे 1995 पासून ज्यावेळेला युती सरकार होतं त्यावेळेला ते त्यांच्याकडे अर्थ खातं होतं, किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या 2014 पासून 2019 पर्यंत जे सरकार होतं तर त्या सरकारमध्ये अर्थमंत्री होते. आता 2.5 वर्षामध्ये ते वनमंत्री होते. त्याच्यामुळे त्यांनी बरेचसे पोर्टफोलिओ त्यांनी हँडल केलेले आहेत. त्याच्यामुळे अशा सिनियर नेत्याला मंत्रिमंडळापासून का दूर ठेवलं गेलं याची चर्चा आहे. कारण जसे मुनगंटीवारांना लोकसभेची निवडणूक पण लढवावी असं पक्षाचा आदेश होता, आणि ह्या आदेशानुसार मुनगंटीवार यांनी ती लोकसभेची इच्छा नसून सुद्धा निवडणूक लढवली होती. त्याच्यामुळे ते बोलताना नाराज दिसत आहेत. पण त्यांच्यासाठी भाजपने काय प्रोव्हिजन केले, किंवा त्यांना राज्यसभेला पाठवून परत केंद्रामध्ये पाठवणार काय असा पण एक कुजबूज म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यामध्ये ऐकायला मिळते. शिवसेनेचं जर विचार केला म्हणजे शिवसेना शिंदे यांचं, तर दीपक केसरकर हे शालेय शिक्षण मंत्री होते, पण त्यांनी व्यवस्थित तसा कारभार केला होता. कारण त्यांच्यावरती काही आरोप नव्हते. त्यांनी शिवसेनेची बाजू म्हणजे शिवसेना ज्यावेळेला फुटून गुवाहाटीला गेले, किंवा गुवाहाटी मार्गे गोवा मार्गे वापस महाराष्ट्रामध्ये गेले, त्या पिरियडमध्ये त्यांनी एक प्रवक्त्याची जबाबदारी आपल्या खांद्यावरती समर्थपणे सांभाळली होती. आणि त्यांचं ते प्रवक्तेपद हे भरून आलं होतं. कारण ज्यावेळेला मीडियामधला सामोरे जाताना शिंदेकडे कोण प्रवक्ता आहे असा म्हणजे प्रवक्ताच नाही असं वाटत होतं. दीपक केसरकर यांनी आपलं प्रवक्तेपद हे व्यवस्थितपणे सांभाळलं होतं, किंवा त्यांच्या पक्षाची बाजू एवढ्या क्रिटिकल कंडिशनमध्ये मीडियासमोर व्यवस्थित मांडली होती. प्लस त्यांचं जे ते राज्यमंत्री पण होते, पण आणि तसा त्यांचा कारभार असा वाईट असा नव्हता. त्यांच्यावरती कुठलेच भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाही. तरी मग दीपक केसरकरांना मंत्रिमंडळापासून दूर का ठेवण्यात आलं, त्याचं सगळ्यात एकमेव कारण म्हणजे मी एक स्वतंत्र व्हिडिओ पण केला की या टायमाला म्हणजे ज्यावेळेला
मंत्रिमंडळाचा विस्तारावरती चर्चा पण नव्हती. त्यावेळेला मी म्हणालो होतो, एक व्हिडिओ पण आहे, मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देईल, की यावेळेला नितेश राणेंना कॅबिनेट मंत्री पद मिळणार म्हणजे मिळणार. आणि त्यात माझा शब्द तो खरा ठरला. नितेश राणेंना कॅबिनेट मंत्री पद मिळालं. त्याच्यामुळे एकाच जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक मिनिस्टर असं करतात. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून नितेश राणेंना चान्स दिला गेला. त्याच्यामुळे दीपक केसरकर हे बाजूला झाले. कारण रत्नागिरीतून उदय सामंत आणि रायगडमधून तसं रायगडमध्ये 2-2 आहेत, दीपक गोगावले आणि भरत गोगावले आणि आदित्य तटकरे. मग तसं पण करता आलं असते, पण ते तसं केलं गेलं नाही. मला वाटतं की पक्ष बांधणीचं काम दीपक केसरकर यांच्यावरती सोपवलं जाईल असा माझा अंदाज आहे. पण ज्यावेळेला दीपक केसरकरांना डावललं गेलं त्यावेळेला त्यांचाही सूर थोडासा नाराजीचा होता. पण ते म्हणाले मी नाराज नाही. पण त्यांच्या बोलण्यातून, त्यांची बॉडी लँग्वेजमधून असं दिसतंय की ते नाराज आहेत. दुसरे तानाजी सावंत यांनी त्यांच्या बोलघेवड्यातून त्यांना मंत्रिपद मिळणार नाही हे पहिल्यापासून अटकळच ठेवलेली. पण शिंदेचे ज्यावेळेला शिंदे फुटून शिवसेनेतून गेले होते त्यावेळेला ही जमवाजमवणी करण्यामध्ये तानाजी सावंतांचा सगळ्यात मोठा हात होता. कारण जे गुवाहाटीला जाणे आणि इतर आमदारांना घेऊन जाणे, त्याच्यामध्ये त्यांची आमदारांना एक गोळा करून त्यांना समजावून गुवाहाटीपर्यंत नेण्याचं काम तानाजी सावंतांनी उत्तमरित्या केलं होतं. त्याच्यामुळे त्यांचा जरी कारभार व्यवस्थित नसला आणि डिपार्टमेंटवरती म्हणजे डिपार्टमेंटला फायरिंग करण्याशिवाय दुसरं कुठलंच काम त्यांनी जास्त काम केलं नसलं तरी तानाजी सावंत यांना या कॅबिनेटमध्ये पण मंत्रिपद मिळेल असा अंदाज होता. पण त्यांना ते दिलं गेलं नाही. ते नागपूरला गेले आणि ते ज्यावेळेला एक्सपान्शन झालं किंवा शपथविधी झाला त्यावेळेला ते आपल्या गावी निघून गेले. तिसरे अब्दुल सत्तारांना तर मंत्रिपद मिळणार नव्हतेच. कारण त्यांच्या शिक्षण संस्थेमध्ये त्यांच्या मुलीला म्हणजे वॅकन्सी म्हणून घेतलेली नोकरी दिलेली, प्लस जमिनीचे प्रकरणच होते. त्यांच्यामुळे शिल्लोड या मतदारसंघातून जरी ते भारी भक्कम मताने निवडून आले तरी अब्दुल सत्तार यांचा पत्ता कट होईल असा एक दांडगा विश्वास होता. तसंच संजय राठोड यांचा पत्ता कट होईल, कारण पूजा चव्हाण हे प्रकरण त्यांच्या मागेच होतं. चित्रा वाघ त्याचा पाठपुरावा करतात. आता संजय राठोड यांनी शपथ घेतले. मग आता चित्रा वाघ काय करणार किंवा त्यांचं काय म्हणणं आहे हे ऐकणे मजेशीर ठरेल. पण संजय राठोडांना का दिलं गेलं मंत्रिपद हा एक संशोधनाचा विषय आहे. पण संजय राठोडांना फक्त बंजारी समाज त्यांच्या मागे आहे एवढेच एक कारण असू शकतं. संजय राठोडांचा ज्यावेळेला शपथविधी होतो त्यावेळेला जर 20-25 गाड्या त्यांनी आपल्या मतदारसंघातून आपल्या कार्यकर्त्यांना ते नागपूरला घेऊन आले होते. त्याच्यामुळे संजय राठोडांच्या मागे पूर्ण समाज असल्यामुळे संजय राठोडांना जरी म्हणजे डावलण्याचा प्रयत्न असा विचार जरी करण्यात आला तरी पण त्यांना ते मंत्रिपद दिलं गेलं. तिसरी गोष्ट म्हणजे रामदासभाई कदम यांच्या मुलाला म्हणजे योगेश कदमला राज्यमंत्रीपदाची लॉटरी लागली असंच म्हणावं लागेल. कारण रामदासभाई कदमांची नाराजी ओढून घेण्याएवढी शिंदे सरकारला ते जड झालेलं असतं. कारण ते रामदासभाई हे भाजपवरती ताशेरे ओढतच असतात. आणि जर योगेश कदम यांना जर मंत्रिपदाची शपथ दिली गेली नसती तर मला वाटतं येथे काहीतरी बंडाचं निशाण फडकवलं गेलं असतं असा माझा अंदाज आहे. राहिला प्रश्न दीपक केसरकर हे मला वाटतं आता एक ज्येष्ठाच्या भूमिकेत जातील. पक्षबांधणीचं काम त्यांच्यावरती लादलं जाईल. कारण गजाभाऊ कीर्तीकर हे आता ज्या हिरिरीने शिंदे गटामध्ये सामील झाले होते आणि लोकसभेनंतर ते त्याचप्रमाणे त्यांचं जे पार्टिसिपेट आहे पक्षबांधणीचं ते पक्षापासून दूर झाले. त्याच्यामुळे गजाभाऊ कीर्तीकरांच्या जागेवरती कोणतरी एक नेता असावा. म्हणजे जे गजाभाऊ कीर्तीकर पक्षबांधणी करणार होते त्यामध्ये लक्ष घालण्यासाठी कोणतरी नेता असावा. म्हणून मला वाटतं दीपक केसरकर
यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं गेलं नाही असं मला वाटतं. आणि दुसरं सगळ्यात मोठं नाव हे छगन भुजबळ आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना डावललं गेलं. छगन भुजबळ यांनी आपल्याला माहिती आहे ते शिवसेनेमध्ये असल्यापासून प्रत्येक म्हणजे ते उपमुख्यमंत्री राहिले आहेत आणि बरेच सगळेच पोर्टफोलिओ त्यांनी हँडल केले आहेत. ते कद्दावर नेत आहेत आणि ते म्हणतात की मी जरांगे पाटील यांना अंगावर घेतलं म्हणून मला त्याचं फळ दिलं गेलं. पण मला तसं वाटत नाही. मला असा कारण जरांगे पाटील हा तिथे फॅक्टरच नव्हता न देण्याचा. कारण सगळ्यात म्हणजे अजित पवारांबरोबर छगन भुजबळ ह्यांचं कधी जमलंच नाही. पण हे आता ज्यात पक्षी तडजोडी झाल्या किंवा तडजोडीच्या राजकारणामध्ये अजित पवारांनी छगन भुजबळ यांना आपल्याला जवळ केलं आहे. त्या ज्यावेळेला छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यावेळेला अजित पवार हे नाराजच होते. कारण त्यांना माहिती होतं की जर छगन भुजबळ जर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले तर त्यांचं जे स्थान होतं ते थोडं दुय्यम होऊन जाईल. आणि तसंच झालं होतं की अजित पवारांपेक्षा छगन भुजबळ यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांनी एक वन स्टेप अहेड किंवा त्यांना उपमुख्यमंत्री पण केलं होतं. ज्यावेळेला काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार आलं त्यावेळेला अजित पवारांना डावललं गेलं होतं. महत्त्वाचं खातं हे छगन भुजबळांना देण्यात आलं होतं. त्याच्यामुळे छगन भुजबळ असतील तर अजित पवारांना हे थोडंसं धोक्याचंच होतं किंवा ते पहिल्यापासून त्यांना ते धोक्याचंच वाटत होतं. त्याच्यामुळे त्यांचा काटाने काटा काढला असा गेला असावा असा माझा अंदाज आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हे आत्ता च्या निवडणुकीमध्ये त्यांचे जे पुतणे समीर भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक पदाचा राजीनामा देऊन इंडिपेंडेंट सुहास कांदे शिवसेनेचे जे सुहास कांदे त्यांच्या नाशिक मतदारसंघातून हे त्यांनी निवडणूक लढवली होती. आणि ते ह्याचा आशीर्वाद भुजबळांचाच आहे हे अजित पवारांना माहिती होतं. आणि अजित पवारांना माहिती आहे की असा मनमानी कारभार ते आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चालू देणार नाहीत. जर छगन भुजबळांचा असाच मनमानी कारभार चालू आला तर राष्ट्रवादी काँग्रेसची जी अजित पवारांची पकड आहे ती थोडीशी ढिली होऊ शकते. त्याच्यामुळे बाय बाय टाटा अजित पवारांनी केला असा माझा अंदाज आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आता छगन भुजबळ काय करणार आहेत. एक गोष्ट लक्षात घ्या, छगन भुजबळ जे शिवसेनेशी एकनिष्ठ होते, बाळासाहेबांनी त्यांना एवढं मोठं केलं, त्या बाळासाहेब ठाकरेंना सोडून त्यांनी शरद पवारांबरोबर जाण्यात गेले ते. आणि बाळासाहेबांवरती जहिरीली टीका पण केली अशी मला वाटतं छगन भुजबळ यांच्या अगोदर कोणीच केली गेली नाही. बाळासाहेब ठाकरेंना अटक होईपर्यंत चं प्रकरण त्यांचे जेव्हा गृहमंत्री होते तिथपर्यंत त्यावेळेला ते केलं गेलं. म्हणजे ज्यांनी वाढवलं, ज्यांनी एवढं नाव कमवून दिलं त्यालाच अटक करण्यापर्यंत कारवाई ते करण्याचे धाडवले असे छगन भुजबळ हे राष्ट्रवादीत गेले. आणि राष्ट्रवादीने तरी काही नाही त्यांना दिलं. शरद पवारांनी त्यांना सगळंच दिलं. प्रदेश अध्यक्ष बनवलं, उपमुख्यमंत्री बनवला, गृहमंत्री दिला, सगळंच पोर्टफोलिओ त्यांना दिला, बरेचसे पोर्टफोलिओ त्यांना दिले. तरीही ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस फुटली त्यावेळेला त्यांनी शरद पवारांचा हात सोडून ते अजित पवारांकडे आले. मग आत्ता छगन भुजबळ हे परत अजित पवारांबरोबर राहतील का हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. त्याच्यामुळे छगन भुजबळ हे राष्ट्रवादीमध्ये किती दिवस असतील आता विदाउट पोर्टफोलिओ मला वाटत नाही. ते परत स्वगृही काँग्रेसमध्ये तर जाणार नाही, पण स्वगृही पहिला म्हणजे शिवसेना उभाटा शिवसेनामध्ये किंवा शिंदेच्या शिवसेनेमध्ये पण येऊ शकतात किंवा ते भाजपमध्ये पण जाऊ शकतात. त्यामुळे छगन भुजबळांचा काही नियम नाही. कारण ज्यांनी त्यांना घडवलं ते एकनिष्ठ राहिले असे सांगतात. पण मला वाटते त्यांची निष्ठा ही किती असते हे मला आता मी सांगू शकत नाही. त्याच्यामुळे छगन भुजबळांचं काय होणार हा येणारा काळच आपल्याला ठरवेल. मित्रांनो, हा आपला छोटासा व्हिडिओ कसा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मित्रपरिवारांना पाठवा. धन्यवाद.